रिकॉर्डिंग की कोशिश कर रही हूँ शुरू करने की। रिकॉर्डिंग शुरू हो गया। चलो, अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा कर सगळ्यांना. ते गाडेकर काका पण आहे. जय बाबा कर. जय बाबा. ते पंजोबांचे पंजोबांना ओळखतात बरं का, मित्र आहे पंजोबांचे. अच्छा, मी आता वेळ झाली आहे, आपण सुरू करूया. आणि ठीक आहे. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा धाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक आपण वाचतोय. द स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे जे CD देशमुखांनी लिहिलेलं पुस्तकाचं हे मराठी भाषांतर वर्णेकरांनी केलेलं आहे. आणि गेल्या वेळी आपण पेज नंबर 26 वर थांबलो होतो. पेजेस व्हॉट्सअपवर पण टाकलेले आहेत, तेव्हा तिथे पण तुम्हाला ते सगळे पेजेस वाचायला मिळतील. संस्कारांची देवाणघेवाण कशी होते, संस्कारांचा संसर्ग कसा होतो आणि देहाचा उपयोग, हे सगळं आपण गेल्या वेळी बघितलं की प्रलय झाला आणि त्यावेळेपर्यंत जर आपल्याला साक्षात्कार मिळालेला नसेल किंवा मोक्ष किंवा मुक्ती मिळालेली नसेल तर काय होतं की प्रलयाच्या वेळपर्यंत आपण जर आपल्या मूळ अवस्थेला गेलेलो नसो तर मग आपला प्रवास नव्याने जेव्हा केव्हा सृष्टीची उत्पत्ती होईल तेव्हा पुन्हा नव्याने आपला प्रवास सुरू होतो. आणि नॅचरली नवीन सृष्टी होणार तर सगळं नवीन वातावरण असणार. त्यामुळे पहिले जे आपले जिथपर्यंत संस्कार आलेले आहेत, प्रगती केलेले आहे, ते बऱ्याचदा उपयोगी ठरत नाही आणि पुन्हा पहिल्यापासून नव्याने, कारण त्यावेळेला जे संस्कार अर्धवट राहिलेले असतील, अनुभव करायचे असतील, तशी त्याला पोषक परिस्थिती नव्या सृष्टीत नसेल तर मग त्या आत्म्याचा पुन्हा पहिल्यापासून प्रवास सुरू होतो आणि हे मोठं कष्टप्रद आहे. तर हे बघितलं, देहाचा उपयोग ही मायावी जगाचा एन्जॉयमेंटसाठी नसून देहाचा उपयोग ईश्वरी साक्षात्कारासाठी आहे. आणि संस्कारांचा संसर्ग कसा होतो की मृतदेहामार्फत दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामार्फतही संस्कारांचा संसर्ग होतो, हे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. आता त्याचंच पुढे वाचूया. संस्कार बंधनकारक व विमोचक, म्हणजे असे संस्कार की जे आपल्यावर बंधनकारक पण आहे, आपल्याला बांधून टाकणारे पण आहे आणि आपली सोडवणूक करणारे पण आहे. ते कसे? कारण संस्कार जे आहे ते संस्कारच कारण आहे. ईश्वर आणि आपल्यामध्ये पडदा बनवून राहतात आणि आपल्याला ईश्वराशी मिलन होण्यापासून ते संस्कारच आडवे येतात. पण संस्कारच आहे ईश्वर साक्षात्कारासाठी मदत करतात ही नव्हे, कारण संस्कार खर्च करून उपयोगात आणून एक प्रकारे चेतनेची विकास, चेतनेची प्रगल्भता साधतो आणि मग चेतना संस्कार विरहित होऊन ती मग संस्कारित दैवी मानवी चेतना न राहता दैवी चेतना होते. तर संस्कार बंधनकारक आणि विमोचक. वैवाहिक संबंध नसलेल्या अन्य स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवल्यामुळे कामवासनेचे अत्यंत जोरदार बंधनकारक संस्कार निर्माण होतात. इतक्या स्पष्ट शब्दात इतकं बोल्ड सेंटेन्स आहे
ह्या विषयावरती इतकं बोल्डली लिहिलंय, पण ते आय ओपनिंग आहे आणि आजच्या जगामध्ये अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे की विवाह बाह्य संबंधाने काय होतं, की विवाह बाह्य संबंध ठेवल्यामुळे अत्यंत कामवासनेचे जोरदार आणि बंधनकारक संस्कार निर्माण होतात आणि ते अत्यंत बंधनकारक असतात. विवाह बंधनात परस्परावर होणारे पती पत्नीचे संस्कार हे जोरदार नसतात आणि विशेष बंधनकारकही नसतात, कारण तिथे जबाबदारीची जाणीव असते, त्याग असतो, एकमेकांसाठी झटणं असतं, परिवार असतो, इतर गोष्टी असतात. तिथे केवळ कामवासना हे उद्दिष्ट नसतं आणि म्हणून ते संस्कार फारसे जोरदार, वैवाहिक संबंधातले पती पत्नीचे संस्कार फारसे जोरदार नसतात. तिथे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सॅक्रिफाईस ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण विवाह बाह्य संबंधात जर लैंगिक संबंध ठेवले तर ते संस्कार अत्यंत वाईट असतात, किचकट असतात आणि बंधनकारक संस्कार त्यातनं निर्माण होतात, असं इथे बाबा सांगतात. ज्याप्रमाणे वाईट आणि बंधनकारक संस्कार संक्रमित होतात, त्याचप्रमाणे चांगले आणि बंधमुक्त करणारे संस्कारही निर्माण होतात. की ज्याप्रमाणे वाईट संस्कार एकमेकांकडे पास ऑन होतात, संक्रमित म्हणतात म्हणजे पास ऑन होतात सोप्या भाषेमध्ये, तसेच चांगले संस्कारही पास ऑन होतात. बंधनात टाकणारे संस्कार निर्माण होतात, त्याचप्रमाणे बंधनातून मुक्त करणारे संस्कारही पास ऑन होतात. तर हे म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल की पीर, वली, सद्गुरू, अवताराची समाधी, अवतार स्वतः प्रत्यक्ष या लोकांच्या संपर्कात राहून त्यांची निस्वार्थ सेवा केली, मस्तांच्या संपर्कात राहून निस्वार्थ सेवा केली, तर त्यांचे जे चांगले संस्कार आहे त्याचा फायदा, तेही संस्कार संक्रमित होतात. ते चांगले संस्कार असतात, ते आध्यात्मिक संस्कार असतात. दुसऱ्यांनी तयार केलेले, दिलेले अथवा दिलेले अन्न व खाद्यपदार्थ हे संस्कारांचे वहन करतात. दुसऱ्या कुणीही बनवलेलं अन्न खाणं किंवा त्यांनी दिलेलं अन्न खाणं ह्याने सुद्धा संस्कार संक्रमित होतात, पास ऑन होतात दुसऱ्याकडे. ते त्यांचं संक्रमण म्हणजे चलनवलन होतं, दुसऱ्यांना दिले जातात. हे फार महत्वाचं आहे की जे आजकाल अजिबात त्याचं पालन केलं जात नाही. म्हणून आपण बघतो की पुष्कळ साधू संत आहे, त्यांनी भिक्षा जरी मागितली तरी तयार केलेलं अन्न ते भिक्षेमध्ये घेत नाही, तर पीठ वगैरे असं घेतात आणि ते स्वतः ते बनवतात. विशेषतः हे नर्मदा परिक्रमा वगैरे करणारे जर आपण बघितले तर त्याच्या मागे हे कारण आहे. संतांनी आणि सद्गुरूंनी दिलेला प्रसाद हा ग्रहण करणाऱ्यास बंधनातून मुक्त करणारे आध्यात्मिक संस्कार देत असतो. हे अत्यंत महत्वाचं आहे. बाबा जेव्हा वेस्ट मध्ये गेले, USA वगैरे, तर तिथे ते लोकांना कमीपणाचं वाटायचं की बाबा काहीतरी हाताने देतात आणि त्यांनी हातात असं घ्यायचं, हे त्यांच्या संस्कृतीत बसणारं नव्हतं. त्यांना ते पटायचं नाही, आवडायचं नाही, रुचायचं नाही आणि एक प्रकारे संकोच त्यांच्यामध्ये होता. आणि हे काय, तेव्हा बाबांनी त्यांना प्रसादाचं महत्व वर ते एक छोटं लेक्चरच बाबांनी दिलं की जेव्हा अवतार स्वतः प्रसाद देतो, सद्गुरू जेव्हा प्रसाद देतो, तेव्हा त्याचं महत्व अत्यंत जास्त आहे, उच्च पद्धतीचं आहे. त्या प्रसादातून तो तुम्हाला काय देतो हे तुम्हाला कधी कळणारही नाही आणि म्हणून प्रसादाचा कधी अवमान करायचा नाही. त्याच पद्धतीने बाबांनी हेही सांगितलं की ज्याचा प्रसाद त्यानेच खायचा. म्हणजे आम्हाला अगदी आठवतं, आम्ही सुरुवातीच्या काळात समाधीवर जायचो तेव्हाही ते आग्रहाने सांगायचे की घरच्यासाठी लावून ठेवू नका, तुम्ही हा खाऊन संपवायचेच, आणि घरी न्यायचा असेल तर आम्ही वेगळा बांधून देतो. आणि जर आपण म्हटलं समाधीवर रिक्वेस्ट केली की घरच्यासाठी वेगळा द्या, तर आणि कागद मागितला तर अगदी कागद थैली सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे, घरच्यासाठी ते वेगळा प्रसाद बांधून देतात, तो आपण घरच्यांना देऊ शकतो, तुमच्यासाठी आणलेला आहे म्हणून. असंच गुजरातमध्ये माझं पोस्टिंग होतं तर मला आठवतं तिथे, आता मला जागेचं नाव आठवत नाही, एक मंदिर आहे,
त्यांची अशी परंपरा आहे की तिथे दिलेला तिथे सुखडीचा प्रसाद असतो. सुखडी म्हणजे गव्हाची एक टाईपची बर्फी, फार टेस्टी असतो. तर तो असं थाळ्यांमध्ये तो प्रसाद मिळतो आणि कंपल्शन आहे की तो प्रसाद मंदिराच्या आवारात तिथेच बसून ज्याचा प्रसाद त्यांनीच खायचा. तो प्रसाद बाहेर न्यायचा नाही असं त्या मंदिराचा नियम आहे. तर अशा पद्धतीने की संतांनी आणि सद्गुरूंनी दिलेला प्रसाद हा आध्यात्मिक संस्कार देतो, जे बंधनातून मुक्त करणारे असतात. प्रसाद ज्याचा त्यांनी का खायचा याचं उत्तर इथे मिळतं की प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत. एकच प्रसाद सगळ्यांना कसा चालेल? जर तो मला दिला तर माझ्या संस्कारांप्रमाणे तो प्रसाद असणार. समोरच्याला दिला तर त्याच्या संस्कारामध्ये माझी मुलगी असो, नातू असो, कुणी असो, त्याच्या संस्काराप्रमाणे तो प्रसाद असणार. म्हणजे मला आठवतं आमच्या आईला खाता वगैरे येत नव्हतं. नंतर तिचा आम्ही प्रसाद वेगळा बांधून मग तो पर्सच्या ह्या कप्प्यात आहे, माझं ह्या कप्प्यात, असं लक्षात ठेवायचो आणि पूर्ण काळजी घ्यायचो की तो प्रसाद मिक्सअप होणार नाही. कारण लहानपणापासून आम्हाला वडिलांनी हेच सांगितलेलं आहे. किंवा असं नियमित कुणी येऊन समोरचं किंवा कुणी हे येत असेल तर तेव्हाही त्यांनी सांगितलं की अन्नाच्या ह्याच्यातून पुन्हा संस्कारांचं वहन होतं, हे नेहमी सांगायचे दादा. तर तसं ते संस्कार दोन प्रकारचे असतात. एक आध्यात्मिक संस्कार आणि दुसरे हे ज्याला आपण पाप पुण्य, चांगले वाईट, भौतिक संस्कार म्हणू शकतो. आध्यात्मिक संस्कार कधी नष्ट होत नाही आणि नष्ट व्हायलाही नाही पाहिजे. ते नेहमी वाढत राहतात आणि वाढायला पाहिजे. भौतिक संस्कार मात्र नष्ट व्हायला पाहिजे, कारण भौतिक संस्कारांमुळेच आपल्या मग ते चांगले असो. भौतिक संस्कारात पुन्हा दोन प्रकार येतात, चांगले संस्कार आणि वाईट संस्कार. नॅचरली आध्यात्मिक संस्कारात चांगले वाईट असा प्रकारच नाहीये. आध्यात्मिक संस्कार नेहमी वाढत राहिले पाहिजे. जे सद्गुरू आणि अवतार प्रसाद देतात त्याच्यातून हे आध्यात्मिक संस्कार मिळतात आणि तो प्रसाद बंधनातून मुक्त करणारा असतो. त्यामुळे आपण समाधीवर जरी प्रसाद घेतला, कुठे सेंटरला जरी प्रसाद घेतला, बाबांच्या कार्यक्रमात जरी प्रसाद घेतला, तरी त्या प्रसादाचं महत्व कमी होत नाही. अनन्यसाधारण महत्व त्याला असतं. प्रसादाच्या भावनेनंच तो घेऊन खाल्ला पाहिजे. सद्गुरूच्या पायावर डोके टेकवण्याची पद्धत ही त्याच्या आध्यात्मिक व बंधमुक्त करणारे संस्कार क्षणार्धात अंतःकरणापर्यंत पोहोचण्यावर आधारलेले आहे. सद्गुरूचं दर्शन करण्याची जी पद्धत आहे, पायावर डोकं ठेवून सद्गुरूचं दर्शन करण्याची पद्धत जी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा की त्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर जे आपले काही बंधनात अडकवणारे आमचे संस्कार आपण त्यांना अर्पण करून टाकतो. आणि सद्गुरूकडे तितकी शक्ती आहे, कारण सद्गुरू म्हणजे ईश्वर आहे, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो ते संस्कार कमी करू शकतो. बंधनात टाकणारे संस्कार सद्गुरू अवतार कमी करतात, नष्ट करतात. आणि अशा बाबांच्या याच्यात पण हकीकती आहेत की बाबांनी सांगितलेलं की याचे संस्कार मी कमी केलेत वगैरे. आणि तसे संस्कार कमी केल्यानंतरच ते त्या व्यक्तीचं जीवन जे आपण बघायला मिळतं त्या वेगळंच असतं, अनन्यसाधारण असतं. पुढे श्रद्धा आणि प्रेम आता हे पायावर डोकं ठेवण्याचं ह्याच्याच बाबतीतही बाबांनी सांगितलं होतं. आणि जे लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलं आहे आमच्या आई वडिलांकडनं की ईश्वराशिवाय, सद्गुरूशिवाय, अवताराशिवाय इतर कुणाच्याही पायावर डोकं ठेवायचं नाही, डोकं ठेवून नमस्कार करायचा नाही. त्यामुळे संस्कारांचं वहन होतं, आदान प्रदान होतं, देवघेव होते. आणि कुणाचे संस्कार चांगले किंवा वाईट आहे हे आपल्याला माहित नाही. ज्या व्यक्तीमध्ये आपण डोकं टेकल्यावर दिलेले संस्कार नष्ट करण्याची ताकद नाहीये, उलट त्याचेच संस्कार आपल्याकडे येण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवायचं कशाला? मग ते आई असो, वडील असो, सासू असे, कुणी वरिष्ठ असू दे, तुम्ही नमस्कार करून जय बाबा करू शकता. वाकून पायावर डोकं ठेवून आई वडिलांनी माझ्या आयुष्यात कधीही कुणाला स्वतःच्या पाया पडू दिलं नाही. आम्हाला सुद्धा, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही, त्यांच्याही पडलो नाही, आमच्याही कोणाला पडू देत नाही. तेव्हा हे पाया पडून घेणं आणि पाया पडून देणं ते सुखकारक जरी असलं तरी ते किती धोकादायक आहे आध्यात्मिक दृष्ट्या हे आता तरी निदान आता जेवढे लोक हे ऐकतायत त्यांनी तरी इथून पुढे त्याचं
त्यांची इच्छा आहे, पण पालन करायला पाहिजे त्याचं, कारण तसं बाबांची इच्छा होती, बाबांनी ते सांगितलेलं होतं. पुढे श्रद्धा आणि प्रेम यांचा प्रभावी व प्रेरक संस्कार. श्रद्धेचा संस्कार, प्रेमाचा संस्कार, तो प्रभावी आणि प्रेरणा देणारा कसा असतो? योग्य अशा आध्यात्मिक अनुभवातून ईश्वराविषयीची श्रद्धा आणि प्रेम यांचे संस्कार सत्याचा साक्षात्कार झालेला सद्गुरू संक्रमित करतो. आता सद्गुरू जो आहे त्याच्याकडे स्वतःचा आध्यात्मिक अनुभव असतो. त्या अनुभवातून ईश्वराविषयीचे प्रेम, ईश्वराविषयीची श्रद्धा याचे आध्यात्मिक संस्कार तो आपोआप आपसूक इतरांना देतो. कधी जाणून बुजून देतो, कधी त्याच्या जवळच्या शक्तीच इतक्या प्रखर शक्ती असतात त्याच्या भोवताली की आपोआप त्याच्या सानिध्यात राहिल्याने त्याचा फायदा होऊन आध्यात्मिक संस्कार मिळतात. ईश्वराबद्दलचं प्रेम वाढतं, भक्ती वाढते. कोणत्याही प्रकारची श्रद्धा ही बुद्धीवरच आधारलेली असते. बुद्धिनिष्ठेशिवाय श्रद्धा नाही, आणि बुद्धिनिष्ठा ही अनुभवावर आधारलेली असते. बुद्धी काय करते? अनुभवावर आधारलेलंच त्याचं ज्ञान असतं, श्रद्धा असते. पुष्कळ लोक म्हणतात की आमचा देवावर विश्वास आहे. ईश्वराविषयीच्या भीतीतून ते जरी असे म्हणत असले तरीही ते खरे नसते. बऱ्याच लोक आहे म्हणतात आमचा देवावर विश्वास आहे, पण त्यांचं वागणं मात्र तसं नसतं. त्यांचा जर खरंच देवावर विश्वास असता तर काळा बाजार करणं, फसवणूक करणं, लुबाडून करणं, खोटं बोलणं, खऱ्याचं खोटं, ढोंगीपणा, हे सगळे जे ईश्वराला न आवडणारं आहे ते वर्तणूक त्यांनी केली नसते. ते केवळ ईश्वराच्या भीतीपोटी असं बोलतात. आणि भीती कुठून येते? गैरवर्तणुकीतून भीती येते. जो चुकीचं वागतो त्यालाच भीती वाटणार. जो सत्याने वागतो, खरं वाटतो, सत्शील आहे, त्याला कसली भीती आहे? त्याला उलट ईश्वराबद्दल प्रेम वाटतं. पुष्कळ लोक म्हणतात की आमचा देवावर विश्वास आहे. ईश्वराविषयीच्या भीतीतून ते जरी असे म्हणत असले तरीही ते खरे नसते. जर त्यांचा खरोखर देवावर विश्वास असता तर त्यांची वर्तणूक, वागणूक आहे त्यापेक्षा वेगळी राहिली असती. ते ईश्वराला भीतात कारण की ती परमेश्वराची शक्ती त्यांना अपरिचित असते आणि परंपरेतून तसेच पुराण प्रवचनातून त्यांना देवासंबंधी भीती बाळगणे शिकवलेले असते. देव सज्जनांना पावतो आणि दुर्जनांना शिक्षा करतो, या विचारसरणीमुळे त्यांना देवाबद्दल भीती वाटत असते. त्यांची देवावरची श्रद्धा किंवा भीती ही मनापर्यंत खोलवर रुजलेली असते. कथा, प्रवचन, पुराण ह्याच्यातून नेहमी सांगितलेलं असतं की दुर्जनांना देव शिक्षा करतो, सज्जनांना मदत करतो किंवा तो पावतो. असे देवाबद्दल बाबा नेहमी सांगतात की जे लोक देवभीरू वाटतात, त्या शब्दच देवभीरू म्हणजे देवाला भिणार. जे देवाला मानतात, फार थोडे लोक आहेत की मानत नाही, जे बरेच मानतात त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोक जे आहे ते केवळ देवाला घाबरून की देवाचा कोप नको व्हायला, देवाचा असं न म्हणून देवाला मानतात किंवा देवदेव करतात, जे काही करतात ते. बाकीचे जे आहे परंपरा आहे म्हणून करतात. फार थोडे आहेत की देव प्रेम करायला लायक आहे म्हणून देवावर प्रेम करतात, की प्रेमासाठी देवावर प्रेम करतात, की आम्ही करतो त्याच्यापेक्षा कैक पटीनं अधिक प्रेम तो भगवंत आमच्यावर करतो आणि म्हणून त्याच्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. प्रेमासाठी प्रेम करायला पाहिजे, दुसऱ्या कशासाठी नाही. काही मागून प्रेम केलं तर ते प्रेम होत नाही, ती भक्ती होते. प्रेम मागत नाही, प्रेम फक्त देते. भीतीची हा कालपट्टी. लोकांची जर देवावर अंतःकरणापासून श्रद्धा असेल तर ते देव काय आहे, कोण आहे हे जाणून घेण्याकरता ताबडतोब प्रयत्न सुरू करते. त्यांना देव हवासा वाटेल, जाणावासा वाटेल आणि त्यांची वर्तणूक पूर्णपणे बदललेली असेल. जर खरोखर प्रामाणिकपणे त्यांना देव पाहिजे असेल तर त्यांच्या ठिकाणी देवाविषयीचे निष्कारण भय म्हणजेच भीती राहणार नाही. म्हणजे खरंच जर त्यांच्यावरती देवावरती त्यांची श्रद्धा असेल
अंतःकरणापासून ते देवावर प्रेम करत असतील तर त्यांना इतकी उत्कंठा असते त्याला सगळं जाणून घ्यायची, त्याच्याबद्दलचं सगळं जाणून घ्यायची. जसं तुम्ही सगळे आहात. का आहात इथे? कारण तुमच्या मनात बाबांबद्दल प्रेम आहे, उत्कंठा आहे तुम्हाला जाणून घ्यायची की अरे आमच्या मेहर प्रभूंनी काय काय सांगून ठेवलंय आमच्यासाठी, ते जाणण्याची उत्कंठा आहे. बाबांची इतर पुस्तकं वाचणं, बाबा ब्लू बस टूर म्हणजे बाबा कुठे कुठे गेले, बाबांनी तिथे काय काय कार्य केलं, मस्तांचं काय कार्य केलं, मेहराश्रम प्रेमाश्रम हे काय आहे, देवाबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा आहे. जर देवाबद्दल खरंच श्रद्धा असेल, प्रेम असेल तर तो काय आहे, कोण आहे, कसा आहे, त्याला जाणून घ्यायची उत्कंठा लागली पाहिजे. जे काही आहे त्याच्या गोष्टी गोळा करण्याची, तिथे तिथे जाण्याची, त्याला अधिकाधिक समजून घेण्याचा, आमच्याकडून त्याला काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि जसा जसा देव हवासा वाटेल, तो समजून घ्यावा वाटेल, देवाची ओळख जशी जशी पटावी असं वाटेल, तसं तसं त्याच्या लिटरेचर मधून आपल्याला काही ना काही मिळत जातं, गायडन्स मिळतं की आमची वागणूक कशी असायला पाहिजे. मग आपली वागणूक तशी नसेल तर आपण प्रयत्न करायला लागतो की तशी वागणूक ठेवण्यासाठी हवं. कारण लिटरेचरच जर वाचलं नाही तर मग आपल्याला कसं कळणार की देवाला काय अपेक्षित आहे. म्हणून हा देव जाणावासा वाटला पाहिजे, त्याच्याशी परिचय. एखादा माणूस चांगला असतो, एखादा सेलिब्रिटी असतो, मग लोकांची इच्छा काय असते की त्याच्याशी ओळख व्हावी, त्याच्याशी आपली पहिचान व्हावी, त्याच्याशी आपले गाठीभेटी व्हाव्या. तसंच असतं हे की तो देव ओळखीचा झाला पाहिजे, आपला प्रियतम झाला पाहिजे, आपला फ्रेंड झाला पाहिजे, मित्र झाला पाहिजे, आपण त्याला जाणायला पाहिजे. जर खरंच देवावर श्रद्धा असेल तर अशी उत्कंठा असते त्याच्या भेटीची, त्याला बघण्याची तळमळ लागते. आणि ज्यांना खरंच देवाविषयी प्रेम आहे, श्रद्धा आहे, त्यांच्या मनात मग देवाविषयी भीती नसते. त्यामुळे त्यांना देव म्हणजेच प्रेम वाटू लागेल. परमेश्वराची संपूर्ण योजनाच त्यांच्यासह सर्वांना पूर्णत्वाच्या आणि ब्रह्मानंदाच्या उच्च शिखरावर नेण्याची आहे. त्याचं कार्यच आहे, त्याचं ते प्लॅनिंगच आहे की प्रत्येकाला परफेक्शन कसं मिळेल, प्रत्येकाला ब्रह्मानंद कसा मिळेल, ईश्वर साक्षात्कार कसा मिळेल, यासाठीच त्यांनी ही योजना बनवली आहे. सृष्टीची सगळी निर्मिती केलेली आहे. सृष्टीची निर्मितीच मुळात त्यासाठी आहे. प्रत्येक जीवाचं उद्दिष्टच आहे की ईश्वर साक्षात्कार मिळावं. या ब्रह्मानंदापुढे म्हणजे ईश्वर साक्षात्कारापुढे सर्व भौतिक सुखे आणि सूक्ष्म जगतातील आनंद फिके असतात असेही त्यांना वाटू लागेल की जेव्हा हा ब्रह्मानंद मिळेल. कारण तिथे काय आहे, फक्त आनंद आहे. कारण का, तिथे द्वंद्व नाही, तिथे द्वैत नाही, केवळ आनंद आणि आनंद आहे. का? कारण तो द्वैताच्या पलीकडे आहे. ईश्वर अद्वैत आहे. अद्वैत असल्यामुळे तिथे द्वैत नसल्यामुळे तिथे द्वंद्व नाही, द्वंद्व नसल्यामुळे फक्त आनंद आहे. आनंद ह्या भौतिक जगात आनंदाबरोबर दुःख पण येतं, पण तिथे आनंदाचे डोही, आनंद तरंग, अमर्याद आनंद आहे. तिथे इतर काहीही नाही. म्हणून तो जो आनंद आहे, अमर्याद आनंद, ब्रह्मानंदाचा, म्हणून त्याला ब्रह्मानंद, ब्रह्म अधिक आनंद, ब्रह्मानंद, तो जो आनंद आहे त्या आनंदापुढे ह्या जगातले सगळे सुख, सगळे आनंद अगदी फिके असतात. केवळ या भौतिक जगातलेच नाही तर भूमिका ज्या असतात 1 ते 7, त्या भूमिकांमधले म्हणजे सूक्ष्म जगतातले आनंद सुद्धा त्यापुढे फिके असतात. आणि भूमिकामध्ये तर आनंद दर भूमिका दर भूमिका प्रत्येक प्लेनला तो आनंद अधिकाधिक वाढत जातो, द्विगुणित होत जातो. तोही आनंद त्या खऱ्या आनंदापुढे फिका आहे, इतका तो ब्रह्मानंद आहे. अहम ब्रह्मास्मी अवस्था. देवत्वाची अंतःकरणात पहिली जाणीव होताच देवाविषयी प्रेम जागृत होते. देवाविषयी प्रेम उत्पन्न होताच देवाची भीती नाहीशी होते. देवाचे प्रेम वाटू लागले
की सर्व प्रकारचे भय दूर पळते आणि भक्त देवातच रमू लागतो. देवासंबंधीच्या प्रेम भक्तीची पराकाष्ठा झाली म्हणजे अति उच्च शिखरावर ते देवाविषयीचं प्रेम आणि भक्ती पोहोचली म्हणजे भक्तच देव बनतो. भक्तच देव बनतो, प्रेमी प्रियतम बनतो. तिथे ड्युअलिटी संपून जाते. तो स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणतो. किती छान सांगितले. ही जी अहम ब्रह्मास्मी अवस्था आहे ती कशी प्राप्त होते, त्याच्या स्टेजेस अगदी थोडक्यामध्ये बाबांनी दिलेल्या आहेत. की देवत्वाची अंतःकरणात पहिली जाणीव झाली की देवाविषयी प्रेम जागृत होतं, ज्याला बाबा म्हणतात डिवाइन लव. दैवी प्रेमाची ही ज्योत बाबांनी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात प्रज्वलित केलेली आहे. ती दिवसेंदिवस वाढत ठेवली पाहिजे, ती ताजी ठेवली पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारांनी ती ज्योत म्लान होता विझू देता कामा. ती नष्ट कधीच होत नाही. बाबांनी सांगितलं की एकदा ही देवाच्या प्रेमाची ज्योत अंतःकरणात पेटली की ती कधीही नष्ट होत नाही. आणि देवाविषयी प्रेम उत्पन्न झालं की मग देवाविषयी प्रेम उत्पन्न झालं की मग देवाची भीती नाहीशी होते. देवाबद्दल भीती वाटेनाशी होते. कारण जिथे प्रेम आहे तिथे भीती कशी? भीती नाहीये म्हणूनच प्रेम उत्पन्न झालं. आणि देवाबद्दल प्रेम एकदा वाटायला लागलं की सगळं नुसतं देवाचीच भीती दूर पडते असं नाही. ज्याच्या हृदयात खरंच देवाचं प्रेम देवाने ठेवलंय त्याला ह्या विश्वात कसलीच भीती वाटेनाशी होते. कशाचीच भीती वाटत नाही. ना एकटेपणाची, ना अंधाराची, ना कुठल्या जादूटोण्याची, कशाचीही भीती त्याला वाटत नाही. तो असा निडर माणूस असतो आणि भक्त देवातच रमू लागतो. आणि हे देवाबद्दलचे जे प्रेम भक्ती अगदी उच्च स्तराला गेली की तो भक्त स्वतः देव बनतो. अशा प्रकारे मुमुक्षुंना म्हणजे साधकांना अहम ब्रह्मास्मीचा साक्षात्कार होतो. जे अखेरपर्यंत प्रयत्नशील असतात त्यांना ही अवस्था प्राप्त होते. मध्यातच प्रयत्न सोडायचे नाही, चालू द्यायचं. सावकाशीने जेव्हा होईल तेव्हा चिंता नाही करायची. त्या अवस्थेला पावलेले विरळाच. ही जी अहम ब्रह्मास्मी अवस्था आहे ती फार दुर्लभ आहे. कोणीला फक्त मुक्ती मिळते, कोणी चौथ्या अवस्थेपर्यंतच जातं, कोणी तिसऱ्या अवस्थेतच तिसऱ्या भूमिकेचे जे आसमान आहे त्या आसमानाचे 3 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्येच 2 प्रकार आहेत, देवलोक आणि स्वर्गलोक. तिसऱ्या भूमिकेत जर तो त्या आसमानमध्ये अटकला की संपलं त्याचं गॉड रिअलायझेशनचा रस्ता पुढचा. कारण मग तो देवलोकात गेला तर मग 1 कालयुग पर्यंत तो तिथे अडकून पडतो. आणि इंद्रलोकात गेला तर 7 कालयुग पर्यंत तो तिथे लोक मध्ये इंद्र म्हणून अडकून पडणार. ते इंद्रपद नको, देवपद नको. म्हणजे देवी देवतांवालं देव ते तिसऱ्या भूमिकेत होतं. कोणी चौथ्या भूमिकेतच त्यांचा प्रवास संपून जातो. तो जो शेवटपर्यंत बाबांचं एव्हरीथिंग अँड नथिंग मध्ये फार सुंदर तो चॅप्टर, मला नेहमी त्याची आठवण येते. द पर्ल डायव्हर, गोताखोर. तो मोती शोधायला गेलेला आहे. बाबांनी नेहमी ईश्वर साक्षात्काराला मोत्याची उपमा दिलेली आहे की फार थोड्या लोकांच्या हाताला तो मोती लागतो, परंतु बरेच लोक त्या अवस्थेपर्यंत न जाताच स्वतःच देव समजू लागतात. हे ढोंगीपण. त्या अवस्थेपर्यंत न जाताच स्वतःला देवाचा पूर्ण अनुभव आल्याशिवाय मी देव आहे म्हणणं हे खोटं आहे, खोटेपणा आहे, चुकीचं आहे. आम्ही सगळे देव आहोत, परमात्मा आहोत, मान्य आहे. पण अजून आमचे संस्कार आहेत. आमच्या चेतनेवर त्या संस्कारांची पुटं आहेत. अजून आम्हाला त्या देवत्वाचा अनुभव नाहीये, साक्षात्कार नाहीये. आम्ही त्या देवत्वाला अजून अनुभवलं नसताना आम्ही म्हणू नाही शकत की आम्ही देव आहे. असं प्रामाणिकपणे देवावर विश्वास नसणे ही प्रतारणा नाही. एक वेळ नास्तिक परवडला, पण हे असे ढोंगी नको. परंतु देवत्वाशी ऐक्य न होताच तसे ते झाले आहे हे समजणे मात्र खरी प्रतारणा आहे. एक वेळ देवावर विश्वास नाही चालेल,
पण देवाचा अनुभव नसताना, देवत्वाचा स्वतःला अनुभव नसताना तसं भासवणं मी देव आहे, हे चुकीचं आहे. ही प्रतारणा आहे सगळ्यांशीच, स्वतःशी, देवाशी, इतरांशी केलेला खोटेपणा, ढुंगीपणा. दोन प्रकारचे लोक. आता ते दोन प्रकारचे लोक कसे असतात? ज्यांना धर्माचा उपयोग नाही असे दोन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे भौतिकवादी आणि दुसरे म्हणजे आत्मसाक्षात्कार झाले. दोन लोक आहेत की त्यांना धर्माचा, देवाचा काही उपयोग नाही, जे खूप ह्या भौतिकात इतके लिप्त झालेले आहेत की इतके अटॅचमेंट आहे की त्यांना त्या भौतिकतेशिवाय काही डोक्यात असे घुसलेले असते, दुसरं काही दिसत नाही, कळत नाही, ऐकू येत नाही. त्यांना त्या देव आणि धर्माचा काही उपयोग नाही. दुसरे कोण? जे स्वतः आत्मसाक्षात्कारी आहे, ज्यांना ईश्वर साक्षात्कार झालेले आहे, त्यांना सुद्धा ह्या देवाचा म्हणा, आध्यात्मिकतेचा म्हणा, इतर कशाचाही त्यांना काही उपयोग नाही. का? कारण ते त्या सगळ्याच्या कोल्याड पोचलेले आहेत, पार झालेले आहेत. संपत्तीपासून विन्मुख असणारे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे जनावरे आणि दुसरे म्हणजे आत्मसाक्षात्कार पावलेले. संपत्ती आहे ते किडे, मकोडे, दगड, धोंडे, धातू, वनस्पती, जनावर, यांना संपत्तीचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. आणि दुसरं कोण आहे की ज्यांना आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्कार झालाय, त्यांच्यासाठी सोने आणि मृत्तिका आम्हा मृत्तिके समान. सोने आणि तुकारामांचा तो अभंग आहे ना की सोनं नाणं आम्हाला, बाहेर जाऊ नको, रिफ्युज मध्ये जाऊ नको, कैवल्य, आय एम सो सॉरी, की सोनं आणि दागिने आणि हे सगळं आम्हाला मातीसारखं आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तर ज्यांना ईश्वर साक्षात्कार झालाय आणि जनावर, दोघांना संपत्तीचं काही महत्व नाहीये. भोगापासून मुक्त असणारे दोघे, भोग, लालसा, विषय वासना ह्याच्यापासून जे मुक्त आहेत असे दोन. एक म्हणजे बालक आणि दुसरा म्हणजे सत्याचे दर्शन घडलेला. ते ह्या सगळ्यापासून मुक्त असतात आणि तो जो आनंद आहे त्या मुक्तीचा, तो फार अवर्णनीय आनंद आहे. आयदर तुम्ही बालक म्हणता किंवा तुम्ही सत्याच्या नजदीक आहे असं तुम्ही समजू शकता, पण व्हॉट एव्हर इट इज द ग्रेस ऑफ द मास्टर. आत्मसाक्षात्कार घडलेला मनुष्य जरी भौतिकवादी, पशु आणि शिशुसारखा भासला तरी तो त्यांच्यापेक्षा वेगळाच असतो. आता ज्यांना ईश्वर साक्षात्कार झालाय, आत्मसाक्षात्कार झालाय, इथे त्याने ईश्वर साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार एका अर्थाने वापरलाय, खरं थोडासा फरक आहे त्यात, पण त्यांनी इथे या पुस्तकात संपूर्ण सगळीकडे वर्णेकरांनी ईश्वर साक्षात्काराला आत्मसाक्षात्कार हा शब्द दिलाय. पण आत्मसाक्षात्कार ही ईश्वर साक्षात्काराच्या पेक्षा थोडीशी, त्यात थोडा फरक आहे. एनिवे, आपण तो मागे बघितलेला पण आहे. तर ईश्वर साक्षात्कार ज्या मनुष्याला झाला, वर करणी तो मनुष्य जरी वाटला की हा भौतिकतावादी आहे, पशुसारखा आहे, शिशुसारखा आहे, लहानपण आहे, क्रोधिष्ट आहे, असं काही जरी वाटलं तरी तो तसा नसतो, तो वेगळा असतो, तो त्याचा वरचा आविर्भाव असतो. आपण कधीच समजू शकणार नाही की हा मनुष्य सद्गुरू आहे की नाही. त्याचं बाह्यवर्तन कसंही असेल, तो जरी आपल्याला असा पशुसारखा वाटणारा दिसला, भौतिकतावादी वाटला, तरी वास्तविक तो त्या सगळ्यापासून दूर असतो, अलिप्त असतो आणि त्या सगळ्या क्रियातून त्याच्यावर कुठलीही संस्कार निर्माण होत नाही, कारण त्याने ऑलरेडी ईश्वर साक्षात्कार प्राप्त केलेला आणि सद्गुरू आहे. तो त्याचे अनंत आणि निरंतर असणाऱ्या परमेश्वराशी ऐक्य घडलेले असते, दुसऱ्याचे तसे नसते. आता महाभाव आणि मधुराभाव. सद्गुरूस मधुराभावाचा आस्वाद पाहिजे तेव्हा घेता येतो. पाहिजे तेव्हा सद्गुरूला मधुराभाव म्हणजे तो ईश्वरासोबतचा जो मधुर भाव आहे, गोड भाव आहे, त्याचा आनंद त्याला घेता येतो. मधुराभावात अद्वैताचा साक्षात्कार होतो. अद्वैत म्हणजे तो आणि मी एकच आहे, तोच महाभाव होय. तीच अपरिमित अनंत तत्वाची जाणीव होय की मीच तो ईश्वर होतो, आहे आणि राहणार. ही अनंत तत्वाची, मी अनंत आहे, सर्व माझ्यातून आहे. त्यात बहुविधतेची भीती नसते.
मी एकच आहे. हे जे सगळं दिसतंय त्यातही मीच आहे, ते सगळं माझ्यातून आहे. त्यामुळे तिथे द्वैत नाही. द्वैत नाही म्हणजे दुजा नाही, म्हणजे दुसरा नाही. दुसरा नाही म्हणजे नाना प्रकार किंवा विभुविधतेची तिथे जाणीव किंवा भीती नसते. महाभाव अथवा अनंत तत्वाची जाणीव मधुरा भावाहूनही दुर्लभ आहे. 6व्या भूमिकाचा असतो तो मधुरा भाव असतो, की त्याला द्वैत असतं. ईश्वर सगळीकडे दिसतो, पण ईश्वर आणि मी वेगळा आहे हे त्याला कळतं. आणि तिथे त्याचं ईश्वराबद्दलचं प्रेम पराकोटीला गेलेलं असतं, जे कधीही नसतं. इतकं प्रचंड ईश्वराबद्दल त्याला 6व्या भूमिकेत प्रेम असतं. त्याला भेटायची, त्याच्याशी एकरूप होण्याची, त्याच्याशी मिलनाची तळमळ भयानक असते ती 6व्या भूमिकेमध्ये. पण हा झाला मधुरा भाव. परंतु महाभाव म्हणजे अनंतत्व आणि एकत्व आणि सर्व मीच आहे, एकटा आहे ही भाव, तो फार दुर्लभ आहे. योग्य आध्यात्मिक संस्कार शिष्याप्रत संक्रमित करून मधुरा भावाचे संक्रमण करता येते. संक्रमण म्हणजे वहन, देवघेव. संक्रमित करून म्हणजे शिष्याला ते आध्यात्मिक संस्कार देऊन मधुरा भावाचे संस्कार त्याच्यावर देऊन त्याच्यापर्यंत ते संक्रमण मधुरा भावाचं करता येते. परंतु महाभाव हा संस्काराच्या पलीकडचा असल्यामुळे त्याचे संक्रमण होऊ शकत नाही. तो स्वतः प्राप्त करण्याची गोष्ट आहे, त्याचं संक्रमण करता येत नाही. म्हणजे मीच एकत्वाचं जे आहे प्रिन्सिपल, हे फार सुंदर आहे. महाभाव हा संस्काराच्या पलीकडचा असल्यामुळे तो संक्रमित करता येत नाही, देऊ शकत नाही कोणी कुणाला. परिपक्वता येताच तो भाव अंतरंगातून उदय पावतो, आपसुक येतो. डोंगरेताईंचा हा हँड रेस दिसतोय तुम्हाला. डोंगरेताई काही विचारायचंय का? जय बाबा का चुकून झालाय? जय बाबा, डोंगरेताई तुमचा हँड रेज आहे, तुम्हाला काही म्हणायचं आहे का? नाही नाही, चुकून झाला असेल. काही म्हणायचं नाही. जय बाबा, मला वाटलं म्हणून मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मग तो आता दिसतोय सारखा, मी म्हटलं एकदा विचारून घ्यावं. आपण पुढे जाऊ आता. चमत्कार म्हणजे ऐकायला सगळे उत्सुक आहेत, तो प्रकरण म्हणजे चमत्कार. पेज नंबर 29 वर आहे. चमत्काराबद्दल ह्याच्यामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे. आपण मुद्दाम थोडं फास्ट यासाठी जातोय की एकतर आता आपण वेळ कमी केला, दुसरं म्हणजे की हे सगळं आपलं झालेलं आहे गॉड स्पीक्स डिस्कोर्सेस मध्ये, आणि ही भाषाच इतकी धारा प्रवाही ज्याला म्हणतात सुलभ आहे, आणि उदाहरणातून याच्यातून आणि छोटे छोटे मुद्दे त्यांनी छान समजून सांगितलेले आहे. फारसं जिथे जरा क्लिष्ट आहे वाटेल किंवा अवजड शब्द आहे तेवढं आपण बघूया. बाकी त्यातनं तुम्हाला कुणाला वाटलं की इथे स्पष्टीकरणाची गरज आहे तर तुम्ही हँड रेज करा किंवा इथे चॅट मध्ये टाकून द्या. चमत्कार, तिसऱ्या स्तरातील शक्ती, तिसरं म्हणजे थर्ड प्लेन, तिसरी भूमिका. योगाच्या अद्भुत शक्तीची तुलना विद्युत शक्तीशी करता येईल, इलेक्ट्रिक त्याच्या शक्तीशी करता येईल. ही अद्भुत शक्ती विद्युत शक्तीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सामर्थ्यशाली असते. जी योग्यांची शक्ती आहे ती इलेक्ट्रिसिटीचा तुम्हाला माहिती असेल की कसा फेकला जातो. प्रचंड शक्ती आहे. इलेक्ट्रिसिटीने काय होत नाही, सगळं काही इलेक्ट्रिसिटीने होतं. त्याही पेक्षा प्रचंड शक्ती ह्या योग्यांची असते. काही पटीने अधिक सामर्थ्यशाली योग्याची शक्ती असते. केवळ बौद्धिक स्पष्टीकरण देता यावे म्हणून त्या अद्भुत शक्तीची तुलना विद्युत शक्तीशी केली आहे. प्राणायाम आदी प्रक्रियांनी योगी ही अद्भुत शक्ती वैश्विक शक्तीशी जोडतो आणि त्यामुळे चमत्कार घडतात. चमत्कार कसे घडतात योग्यांकडून ते अगदी सुलभ रीतीने याच्यात सांगितलं की त्यांच्याकडे जी ही प्रचंड शक्ती आहे ते योगी काय करतात, त्या योगिक क्रियांद्वारे
विश्वातली शक्ती प्रचंड शक्ती आहे, कारण ती ईश्वराची शक्ती आहे. तर ह्या प्रचंड शक्तीशी त्याच्या जवळची अद्भुत शक्ती योगी जोडतो. शेवटी त्यांना उपयोग कोणत्या शक्तीचा करावा लागतो? ईश्वराच्या शक्तीचा, विश्वातल्या शक्तीचा. त्या विश्वातल्या शक्तीशी तो योगी आपली स्वतःची शक्ती जोडतो आणि त्या मार्फत त्यामुळे ते चमत्कार घडतात. योग्यांची अद्भुत शक्ती. अद्भुत शक्ती वैश्विक शक्तीशी जोडून योगी पाहिजे ते चमत्कार करतात. ते मनात जे आणतील ते ताबडतोब घडते. त्यांना भूतकाळातील तसेच भविष्य काळातीलही कळते. दुसऱ्याच्या मनातीलही ते त्या शक्तीमुळे जाणू शकतात. जगातील कोणत्या भागात काय घडते आहे हे त्या अद्भुत शक्तीने योग्यांना कळते. ते मृतदेहास उठवू शकतात. मानवी शक्तीपेक्षा ही शक्ती फारच श्रेष्ठ आहे. पण या शक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा यत्किंचितही संबंध नाही. इतकी प्रचंड शक्ती त्या योग्यांकडे असते. ती उपयोगात आणून ती शक्ती त्या विश्वातल्या शक्तीशी जोडून चमत्कार करतात. कुठलेही चमत्कार करतात. विश्वातलं कुठलेही काही त्यांना कळतं. इव्हन मृत माणसाला, मेलेल्याही ते जिवंत करू शकतात. असं असलं तरीही ह्या शक्तींचा, चमत्कारिक शक्तींचा आणि आध्यात्मिकतेचा काहीही काडीचाही संबंध नाही. रादर आध्यात्मिकतेमध्ये जर पुढे जायचं असेल, प्रगत व्हायचं असेल, तर अशा शक्तींपासून दूर राहणं, अशा चमत्कारांपासून दूर राहणं हेच केव्हाही श्रेयस्कर. नाही त्यांच्या जाळ्यात फसायचं, नाही स्वतःकडे शक्ती असतील तर त्या वापरून कुठले चमत्कार करायचे. अंतिम सत्य ह्या शक्तीच्या फार पलीकडे आहे. ह्या ज्या शक्ती आहेत त्याच्या पलीकडचं अंतिम सत्य आहे. म्हणजे ते किती शक्तिशाली असेल. म्हणून कधीही मोह टाळणे सगळ्यात उत्तम. भ्रमाचा विनिमय. विनिमय म्हणजे खर्च होणे, म्हणजे भ्रम नष्ट होणे, म्हणजे भास नष्ट होणे. योगी प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तूपेक्षा ती वेगळीही भासू शकतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना उदाहरण म्हणजे ते रावणाच्या काळातलं, की तो राक्षस असून त्याने काय केलं की सोन्याचं हरिण किंवा एखादी वस्तू आहे, पोपट आहे, त्याला मग सोन्याच्या पोपटात रूपांतरित करणं किंवा अशाच पद्धतीचं काहीतरी. हे कार्य म्हणजे पाहणाऱ्याच्या डोळ्यावर रंगीत चष्मा चढवण्यासारखे आहे. रंगीत चष्म्यामुळे वस्तूचा मूळचा रंग बदलल्याचा भास होतो ना. आता आपण जर डार्क काळा चष्मा लावला, निळा लावला तर भर उन्हात गेलो तरी आपल्याला शीतल वाटतं. लाल लावला तर सगळं जग लाल दिसतं. हिरवा लावला तर हिरवं दिसतं. या अद्भुत गोष्टीत अध्यात्म नाही. हे मिथ्या आहे, खोटं आहे. जगद्गुरु म्हणजे परफेक्ट मास्टर म्हणजे सद्गुरू या असल्या भानगडीत पडत नाही. सद्गुरू, अवतार हे सगळं चमत्कार कधीही करत नाही. म्हणून बाबा नेहमी सांगायचे की मी कधीही कुठला चमत्कार करत नाही आणि चमत्काराच्या अपेक्षेने माझ्याकडे येऊ नका. जर चमत्कार मी केला म्हणून तुम्ही आलात माझ्याकडे तर तुम्ही जो नमस्कार कराल तो मला नसून त्या चमत्काराला असेल. असं का? तर बाबा सांगायचे की ही माया हे सगळं भास आहे. कुठला चमत्कार करून मी पुन्हा त्या मायेत तुम्हाला फसवायला आलेलो नाही, तर ह्या मायेतून, फसव्या मायेतून तुम्हाला दूर काढण्यासाठी मी आलेलो आहे. मग चमत्कार कशासाठी करा? चमत्कार म्हणजे काय? ह्या मायावी जगातले चमत्कार, मूल देणं, यश, कीर्ती, नोकरी, धंदा, हेच काहीतरी चमत्कार म्हणजे दुसरं काय आहे? पण हे खेळ बाबा सांगतात की हे करणारे भरपूर साधू संत छोटे मोठे पडलेले आहेत. तुम्हाला जर कसल्या चमत्काराची अपेक्षा असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा, माझ्याकडे येऊ नका, असं बाबा स्पष्ट सांगायचे. आणि बाबांनी हे पण सांगून ठेवलेलं आहे की सद्गुरू आणि अवतार कधीही कुठलेही पाचव्या भूमिकेवरचे लोकही त्यांच्याकडे
संपूर्ण ते मनाचे स्वामी असतात, सगळ्यांची मन ते जाणतात, 6व्या भूमिकेतले सुद्धा. पण ते जाणून बुजून कुठलाही कधीही चमत्कार करत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की जे काही घडतं ते त्या ईश्वराच्या मर्जीने घडतं आणि त्याच्यात ते दखल अंदाजी देणं पसंत करत नाहीत, म्हणून ते कुठलाही चमत्कार करत नाही. जर कुठला चमत्कार त्यांच्याकडनं झालाच तर तो त्यांच्या आजूबाजूला ज्या प्रचंड शक्ती असतात त्या शक्तींचा लाभ त्या व्यक्तीला होतो आणि त्यातनं चमत्कार घडतात. ज्याची त्यांच्यावर मनापासून श्रद्धा आहे, जे त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करतात, त्यांना आपसूक त्यांच्या आजूबाजूच्या शक्तींचा लाभ होऊन ते जे काही चमत्कार घडतात ते घडतात. म्हणून जर बाबांना सांगितलं की असं असं झालं तर बाबा सांगायचे, इट्स न्यूज टू मी, आय डोंट नो दिस, आय हॅव नॉट डन. असं बाबा नेहमी सांगायचे की बाबा असं झालं, बाबा तसं झालं. सांगितलं तर बाबा सांगायचे मला हे माहित नाही, माझ्यासाठी ही बातमी आहे, असं बाबा सांगायचे. आणि बाबांनी हेही सांगितलं की कधीतरी जर केलाच चमत्कार सद्गुरूंनी किंवा अवताराने तर तो केवळ आणि केवळ आध्यात्मिक हेतूने प्रेरित असतो, आध्यात्मिक कार्यासाठी आध्यात्मिक हेतूने असतो. म्हणजे कसं, सपोज एखादा साधक आहे आणि मार्गावर त्याला अगदी आता रटाळवाणा मार्ग व्हायला लागला, काहीच होत नाहीये वगैरे, आणि तो आता आध्यात्मिक मार्ग टाकून देण्याच्या बेतात आहे, पण त्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे तर न्यायचं. मग अशा वेळेस जसं गाजर दाखवणं म्हणतात तसं एखादा छोटा मोठा चमत्कार त्याच्या आयुष्यात करून ते त्याला पुढचा मार्ग सुकर करायला मदत करतात, खुशी. अन्यथा नाही. कुठल्याही व्यक्तीसाठी चमत्कार मुद्दाम केला जात नाही, कारण त्या व्यक्तीबरोबर इतर कैक जीवांचा कैक जन्मांपासून कुठला ना कुठला ऋणानुबंधन कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्यांचे एकमेकांचे संस्कार एकमेकात गुंतलेले असतात. मग एवढ्या लोकांच्या संस्कारांची आदला बदलचं कार्य कोणी करत नाही, म्हणून कुठल्या व्यक्तीसाठी व्यक्तिशः कुठला चमत्कार केला जात नाही. दुसरं असं आहे की अगदी संपूर्ण विश्वासाठी मोठ्या प्रमाणात कुठला जर आध्यात्मिक हेतूने सद्गुरू किंवा अवताराला चमत्कार करायचा जर असेल तर त्यासाठी अवतार आणि सद्गुरू सुद्धा स्वतःला 4थ्या भूमिकेमध्ये स्थापित करतात. म्हणजे तो अवतार भूमिकेतून चमत्कार करत नाही, तर 4थ्या भूमिकेपर्यंत खाली येतो. 4थ्या भूमिका ही अमर्याद शक्तीची भूमिका आहे आणि ते 4थ्या भूमिकेत येऊन जेव्हा त्यांना मोठा खूप चमत्कार संपूर्ण विश्वासाठी करायचा असेल तेव्हा ते 4थ्या भूमिकेत येऊन असे चमत्कार करतात. हे बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं इथे नाहीये, पण दुसऱ्या क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी त्याच्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. आता भ्रमाचा विनिमय. योगी प्रत्यक्षात असणाऱ्या वस्तूपेक्षा ती वेगळीही भासू शकतो, आपण हे बघितलं. या अद्भुत गोष्टी म्हणजे लाल रंगाचा चष्मा वगैरे, जसा चष्मा घाल तसं जग दिसतं, तर ते काही एखादी वस्तू बदलतात, त्यात काही अध्यात्म नाही, तो फक्त चमत्कार आहे, ते जादू आहे. परफेक्ट मास्टर अशा भानगडीत पडत नाही. या उलट तो अखिल जगताच्या मिथ्यापणाची ओळख करून देतो आणि खऱ्या सत्याचे दर्शन घडवतो. परफेक्ट मास्टर काय करतो की हे जग कसं मिथ्या आहे आणि सत्य काय आहे याची ओळख तुम्हाला करून देतो. आणि म्हणून बाबा सांगायचे की हे मिथ्या जगाची तुम्हाला ओळख पटवून तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव करून देणं आणि ईश्वर साक्षात्कार घडवणं हाच माझा सगळ्यात मोठा चमत्कार असेल, असं बाबा नेहमी सांगायचे. जादूगारही डोळ्यादेखत वस्तू बदल करून दाखवतो, परंतु हा बदल पाहण्यात फायदा काय? दोन्हीही मिथ्याच. डोळ्यास काहीही भासो ते मिथ्याच आहे. त्यामुळे अपरिवर्तनशील म्हणजे न बदलणारं सत्य गवसणार नाही, म्हणजे सापडणार नाही. या चमत्कारामुळे हजारो लोक गोळा करता येतील आणि लोकात आपली वाहवा करून घेता येईल. जगद्गुरूस त्यात रुची वाटत नसते, त्यात त्याला काही आनंद वाटत नसतो, त्यात त्याला काही इंटरेस्ट नसतो. बाबांना सुरुवातीच्या काळात मंडळींना खूप वाईट वाटायचं की बाहेर एवढी गर्दी, लोक कुठल्या देवळात करतात, कुणाच भुंद्या साधूकडे जातात, बाबांकडे गर्दी नाही वगैरे. तर बाबा सांगायचे, आय वॉन्ट ओनली सिलेक्ट फ्यू. खरे मोतीच मला माझ्या भोवती पाहिजे. उगाचच हे करून डामडौल करून चमत्कार करून मला गर्दी असली फालतूची गर्दी मला वाढवायची नाही. जे सार आहे तिथे नेहमी लोक कमी सापडतात.
त्यास केवळ ईश्वर सोडून बाकी सर्व मिथ्या आहे याची जाणीव घ्यावयाची असते. हे ज्ञान योग्याच्या शक्तींनी होऊ शकत नाही. योग्याने किती चमत्कार केले तरी हे ज्ञान होऊ शकत नाही. मिथ्यापणाचा अपहार. मला खूप आनंद वाटतो तुम्ही जेव्हा असे रिस्पॉन्सेस देतात. तो रिस्पॉन्स ह्या बाबांच्या लिटरेचरला आणि बाबा जे विचार सांगतात त्याला आहे. आणि म्हणून मला ते आवडतं की तुमच्या हृदयापर्यंत ते पोहोचलंय भिंत, याचा मला आनंद होतो. आणि ते आहेच तसं दाद देण्यासारखं. मिथ्यापणाचा अपहार. अपहार म्हणजे पळून जाणं. अपहरण म्हणतात ना, पळून नेणं. मिथ्यापण जे आहे, हा भास आहे या दुनियेचा, हा पळून लावणं, नष्ट करणं. समजा की दूरच्या गावी काय घडत आहे हे एखाद्यास जाणून घ्यावयाचे आहे. त्याकरता त्याला तेथे प्रत्यक्षात जावे लागेल. योगी मात्र क्षणात सूक्ष्म शरीराने तेथे जाईल आणि काय घडले ते तात्काळ जाणून घे. त्या योग्याला उठून त्या गावाला जायची गरज नसते. त्याला मनात ती इच्छा निर्माण करता मात्र तो त्या जागी जाऊन पोहोचतो. त्यालाही पण तेथे जावेच लागते. फरक एवढाच की त्याचा जाण्याचा वेग फार मोठा असतो. कारण तो कुठे असतो? मनोभुवनात असतो. मनाचा स्वामी असतो. मनोशरीरात वावरत असतो. आणि मन हे सर्वत्र, जशी हवा सर्वत्र आहे तसं मन सर्वत्र आहे. त्यामुळे लगेच त्याला मनाच्या माध्यमातून तो त्या जागी पोहोचून ते काय चाललेलं आहे ते जाणून घेऊ शकतो. सामान्य मनुष्य आणि योगी दोघेही तेथे जातातच आणि जे बघतात त्यास सत्यच म्हणतात. पण खरे सत्य त्या दोघांना गवसत नसते, म्हणजे सापडत नसते. दोघेही तेथील मिथ्यापणच घेऊन येतात. तिथे जे काही चाललं तेही मायेचंच, खोटच. जगद्गुरु जगद्व्याळ मायेचा निरास करतो. म्हणजे परफेक्ट मास्टर ह्या ज्या जगाची भौतिकतेची माया आहे तिचं निरसन करतो, ती नष्ट करतो आणि अमूर्त अशा आत्मा अथवा ईश्वर रूप सत्याचे दर्शन घडवण्याचे कार्य करतो. म्हणजे जे सत्य आहे, जे अमूर्त आहे, जे निर्गुण निराकार आहे, त्या ईश्वर रूपाचं सत्याचं दर्शन घडवण्याचं कार्य सद्गुरू करतो. सूर्य आणि किरणे. ईश्वराशी तादात्म्य पावल्यावर जी अनंत शक्ती प्राप्त होते त्या शक्तीच्या तुलनेत योग्यांची शक्ती ही काहीच नाही. आपण मगाशी बघितलं की एक कल्पना यावी म्हणून त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रिसिटीच्या शक्तीपेक्षा योग्यांची शक्ती कैक पट अधिक असते. आणि तीच अधिकची शक्ती ते ह्या निसर्गातल्या शक्तीशी एक करून वापरून घेतात. त्या शक्तीमार्फत निसर्गातली शक्ती चमत्कार करतात. परंतु इथे याने सांगितलेलं आहे की एकदा ईश्वराशी एकरूप झालं, ईश्वराशी एकदा एकरूप झालं की जी अनंत दैवी शक्ती प्राप्त होते, त्या दैवी शक्ती पुढे योग्याची ही प्रचंड शक्ती काहीच नाही. म्हणजे त्या आनंद अमर्याद शक्तीची आपण खरंच कल्पनाही करू शकत नाही. थोडी कल्पना करायची तर जस्ट इमॅजिन. आपण म्हणतो कणाकणात सर्वत्र ईश्वर आहे. मग आज एवढी प्रचंड सृष्टी निर्माण करणं, ती चालवणं, तिची देखभाल करणं, प्रत्येक जीवामध्ये तो आहे. मग ती सौर ऊर्जा असेल, अणुऊर्जा असेल, आणि याच्याही पेक्षा काही पटीने त्याची शक्ती अधिक आहे. म्हणजे ती किती महान अमर्याद शक्ती आहे. ईश्वर सूर्यासारखा आहे. योगी हा सामान्य मनुष्यापेक्षा या ईश्वर रूप सूर्याच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे त्याच्याकडे ईश्वर रूप सूर्याचे किरण जास्त असतात. ईश्वरा हा सूर्य समजायचा. योगी त्या सूर्याच्या जास्त जवळ आहे म्हणून त्याच्याकडे ती शक्ती, सूर्याची किरण जास्त आहेत. इतकंच. ते किरण म्हणजे त्या सूर्याचे किरण म्हणजे ईश्वराची शक्तीचे किरण
म्हणजेच त्याची अद्भुत शक्ती. ह्या किरणरूप शक्तीचा वापर करण्याकरता योग्यांना प्रयास पडतात. त्यांना सहज चमत्कार करता येत नाही योग्यांना. त्यांना ती ईश्वराची शक्ती वापरून घेण्यासाठी परिश्रम करावे लागतात. चमत्कार हे प्रयासाशिवाय घडत नाही, प्रयत्नाशिवाय परिश्रमाशिवाय त्यांच्याकडून चमत्कार घडत नाही. परंतु जगद्गुरु ईश्वराशी तादात्म्य पावला असल्यामुळे हे चमत्कार घडण्यास त्याला प्रयास पडत नाही. जगद्गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे परफेक्ट मास्टर. तो ईश्वराशी एकरूप झालेला आहे, किंबहुना तो स्वतःच ईश्वर आहे. तो स्वतःच ईश्वर असल्यामुळे त्याला मात्र चमत्कार करायला काहीही परिश्रम करावे लागत नाही, सहज होतात. कारण तो स्वतः मूर्तिमंत अमर्याद शक्ती आहे. जगद्गुरुस या अद्भुत शक्तीचा वापर करण्याचा पूर्ण अधिकार असतानाही तो त्याचा उपयोग क्वचित करतो. सद्गुरूला पूर्ण अधिकार आहे या संपूर्ण शक्तीचा उपयोग करण्याचा, तरीही सद्गुरू त्या शक्तीचा उपयोग फार क्वचित करतो, दुर्मिळरित्या त्याचा उपयोग करतो. तो आपल्या अधिकाराचा उपयोग करतो ते केवळ बद्ध जीवांचा उद्धार करण्याचे आध्यात्मिक कार्य व्हावे म्हणून. या मायेच्या जगात संस्कारांच्या बंधनात जे जीव आपल्यासारखे अडकून पडलेले आहे, अशा अडकून पडलेल्या म्हणजे तुरुंगात समजू आपण एक प्रकारे. आपल्याला आपण सगळे तुरुंगात आहोत, जेलमध्ये आहोत. तर आपण हे सगळे जे तुरुंगात, असे तुरुंगात म्हणजे तो तुरुंग नव्हे, संस्कारांचा तुरुंगात जे आपल्यासारखे जीव पडलेले आहेत, त्यांचा उद्धार करण्याचंच फक्त कार्य करण्यासाठी, तेच त्याचं आध्यात्मिक कार्य सद्गुरूचा. आणि त्या कार्यासाठीच तो केवळ आपल्या शक्तीचा उपयोग करतो. आता पुढे गाडी मागे घोडे. जगद्गुरु केवळ ईश्वर काय आहे एवढेच दाखवत नसतो, तर त्याच्याशी तादात्म्य पावण्याकरता भक्तास पुढे नेत असतो. सद्गुरु जे आहे ते केवळ ईश्वर काय आहे एवढंच तो शिकवत दाखवत समजावत नाही, तर त्या ईश्वराशी आपलं मिलन कसं होईल ह्याचा तो विचार करून, आपल्या मदत करून त्या पद्धतीने तो आपल्या भक्ताला पुढे नेत असतो. असे आहे. म्हणून भक्ताने त्याकरता जगद्गुरूच्या सतत मागे लागू नये. असं जरी असलं, मग ते मेहरबाबा असू दे, गुरु असू दे, जगद्गुरु असू दे, सतत त्यांच्या मागे टुमणं नाही लावायचं की मला साक्षात्कार घडवा, मला योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला न विचारता ते तुम्हाला साक्षात्कार घडवतील. तिथे एक पळभर ही बाबांनी सांगितलं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, एकदा तुम्ही तयार झालात की तिथे निमिष मात्र सुद्धा उशीर नसतो, तत्क्षणी साक्षात्कार मिळतो. तिथे वहां देर नाही है. परमेश्वराला पाहण्याची आणि त्याला मिळवण्याची इच्छा असणे वाईट नाही. परमेश्वराला बघायचं, त्याची भेट व्हावी, त्याच्याशी मिलन व्हावं, ही तळमळ तर असायलाच पाहिजे. तशी तळमळ असणं, इच्छा असणं वाईट नाही. परंतु ईश्वर सिनेमातील एखाद्या वस्तू सारखा दिसेल ही कल्पना चुकीची आहे. ईश्वर बघायचा आहे, त्याच्याशी भेटायचंय, म्हणजे तो असा येऊन असा भेटेल. हा आता ग्लास हवाय तर असा ग्लास दिसेल, पाणी हवंय पाणी पिला अनुभव झाला, तसं ईश्वराचं नाही. तो कधी कुठे तुम्हाला झलक देईल त्याची कल्पनाही करता येणार नाही. आणि ते फक्त आणि फक्त एक फिलिंग आहे. त्याची भेट होणं, त्याचा साक्षात्कार होणं, तो दिसणं. तो दिसेल म्हणजे काय, तो निर्गुण निराकार आहे. तो दिसणार नाही, तो जस्ट जाणवणार. तो अमर्याद शक्ती आहे आणि अमर्याद शक्ती बरोबर तिथे अमर्याद आनंद, अमर्याद शांती आहे, पीस आहे, पीसफुल आहे. तो अमर्याद शक्ती बरोबर खरं तर शक्ती म्हणजे तिथे किती ज्वाला पाहिजे, तसं नसताना अगदी पीसफुल शांती, अमर्याद शांती, अमर शांती. ही जी चुणूक आहे ती फक्त जाणवती, ती अनुभवण्याची आहे, ती दिसणार नाही. आणि ती जर क्षणार्धात
तुम्हाला चुणूक दाखवून दिली की दुसऱ्या क्षणी तुम्हाला वाटेल हे काय होतं, म्हणजे कळून सवरून तुम्हाला समजणारही नाही की ते होऊन गेलं. आणि मग तुम्ही म्हणाल अरे अमर्याद प्रेम कुठे आहे, आणि मग दुसऱ्या क्षणाला किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही गाफील असताना, कारण तुम्ही जर विचार करत असाल त्या गोष्टीचा तर हे घडणार नाही. कारण म्हणजे तुमचं मन जागरूक आहे. मन कसं पाहिजे, रित पाहिजे, मोकळं पाहिजे, तर ह्या गोष्टी जाणवतात. मग तुम्ही गाफील असताना तुम्हाला त्या प्रेमाची चुणूक दिसेल, पण ही चुणूक आहे, झलक आहे. त्याला म्हणतात ना पिक्चर तो अभी बाकी है. परंतु ईश्वर सिनेमातील एखाद्या वस्तूसारखा दिसेल ही कल्पना चुकीची आहे. तो सत्याचा विपर्यास आहे. उच्चावस्थेस पोहोचल्याशिवाय ईश्वराचे दर्शन घडू शकत नाही. ईश्वराचा भास होण्याकरताही जगाचा फोलपणा कळावायचा. हे जग फोल आहे, निरर्थक आहे, भास आहे, शून्य आहे, हे कळायला हवं. अरे बापरे 7 वाजले. ठीक आहे, सॉरी. चलो, कोण करते प्रार्थना सुरू करा पटकन. कुणीतरी आज कुणाला दिलेली नाहीये. ज्योत्स्ना उमरतकर, तुम्ही प्रार्थना करणार. 7 वाजले आणि याच्यात लक्षात नाही आलं माझ्या. अवतार मेहर बाबा की जय. सॉरी बाबा, थँक्यू बाबा, थँक्यू ऑल. जय बाबा. कोण प्रार्थना? दिवाकर जुनेवन भाऊ, जय बाबा. देशपांडे भाऊ, अच्छा सॉरी, मला हे उघडायला हवं ना. प्रार्थनेसाठी कुणीतरी पटकन व्हिडिओ सुरू करा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनाधी व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय आहेस. तुझा थांब कोणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत व वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेल्या तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची ठाई तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा सागर आहेस. तू आदी पुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, एकदा, आहुर्मस व प्रियतम परमेश्वर आहेस. तुला पूजार्य किंवा एकमेव पूजनीय असे म्हणतात. हे दयासागर प्रभुराज,
आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच देशमुलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्यांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल व देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनांबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आणखी अधिक प्रेम करण्याकरिता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी आम्हास तू मदत कर. आणि बाबांचा दान अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू. योगिता काळे, तुम्ही माईक आता म्यूट कराल प्लीज. जय बाबा. सुमनताई चौधरी. हा, वीणाताई बोला. आरती बोलताय. थँक्यू. जय बाबा. आणि वीणाताईंची झाल्यावर सुमनताई बोलतील. जय बाबा. सुमनताई तुम्ही पण तयार राहा. जय बाबा. जिथे कल्पना शब्द न जाती, ऐसा अपरंपार नीती म्हणून वेदही थकले, महिमा तुझा पार. मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी ज्योत लावणी ज्योत मनाची, धूप जाळुनी दीप लावणी पुष्पे अर्पुनी, बाबा पुष्पे अर्पुनी. मोठेपण काम जला तुमचे तुम्हा देवोनी, मेहर अवतारा स्वीकारा, आरती ही तुमची केली. मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची, तुम्हीच कारक तुम्हीच तारक, आदि तुम्ही अंती. ओ बाबा आदि तुम्ही अंती. तुमच्या सम हो तुम्हीच देवा, दुसरी नाहोती. ओ मेहर अवतारा
स्वीकारा आरती ही तुमची के मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची तुमची माया सर्व चराचर छाया ही तुमची ओ बाबा छाया ही तुमची अनंत तुम्ही थोरी न कळे वर्णावी कैसी ओ मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची के मनी निरंजनी लावणी ज्योत मना माझा मजला ठावन महिमा सांगू तव कैसा हो बाबा सांगू तव कैसा अज्ञपणी मी गातो भजतो माझा भाव असा ओ मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची के मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची कृपावंत तुम्ही असीम तुम्हा काय कुणी द्यावे ओ बाबा काय कुणी द्यावे एक मागणे स्मरण तुझे नित तव भक्ता भावे ओ मेहर अवतारा स्वीकारा आरती ही तुमची के मनी निरंजनी लावणी ज्योत मनाची अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू ताई. जय बाबा. सुमन ताई अवतार मेहर व्हिडिओ बाबा पण चालू करा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. जहाँ कल्पना शब्द न पहुँचे ऐसे अपरंपार नेकी नेकी वेद पुकारे महिमा तोरी अपार दिव्य सनातन परम दयालन दिव्य सनातन परम दयालन हे जगदूद्वारो मे रमण आरती स्वीकारो मेहरमण आरती स्वीकारो धूप दीप चंदन चर्चाना भोग लगाना फूल चढ़ाना तुम राही तुमको लौटाना काहे बढ़ाई करूं मेहरमण आरती स्वीकारो मेहरमण आरती स्वीकारो सकल निधि के तुम कारण हो सकल विश्व तारण हारे हो तुम सम और नहीं तुम ही हो हे सत अवतारो मेहरमण आरती स्वीकारो मेहरमण आरती स्वीकारो सकल चराचर तुम्हारी माया माया भी तो तुम्हारी छाया तुम्हारा अंत न कोई पाया तुम हो अनंत खरो मेहरमण आरती स्वीकारो
मेहरमण आरती स्वीकारो। अपने को जब जो नहीं जाने, महिमा तुम्हारी क्या पहचाने। जो कुछ भी कहते अनजाने, गुण गाते तुम्हारो मेहरमण आरती स्वीकारो। मेहरमण आरती स्वीकारो। सीमा नाही तुम्हारी कृपा को, कोई दे सकता प्रभु तुमको। भीख तुम्ही दो प्रेमी जनों को, नित्य तुम्हें सुमरो मेहरमण आरती स्वीकारो। मेहरमण आरती स्वीकारो। दिव्य सनातन परम दयालन, दिव्य सनातन परम दयालन, हे जगदूतारो मेहरमण जगदूतार आरती स्वीकारो। मेहरमण आरती स्वीकारो। अवतार मेहर बाबा की जय। प्रेमा अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। थँक्यू सुमनताई, जय बाबा. आता कोणाला काही प्रश्न काय, तुम्ही व्हिडिओ आता लावला तुम्हाला व्हिडिओ तयार ठेवा म्हटलं होतं, तेव्हाच व्हिडिओ लावून बसायचं. एनिवे आज मॅडम, आज माझ्यासोबत तो माझा मुलगा गेला ना, त्याची मुलगी आणि त्याची मिसेस यांनी पण म्हणू लागल्या, त्या दोघी येऊन बसल्या. दाखवा त्यांना. आणि त्यांना बरं बरं चांगलं केलं म्हणूनच. जय बाबा बेटा, जय बाबा. जय बाबा. हिचं नाव मेहरा आहे. अरे वा. हा हा. आणि ही सुनबाई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. छान केलं आरती म्हटलात, फार छान. म्हणून ते बाबांचं सगळं वर्किंग असतं बघा. हो, ते आता तुम्ही मला कोणाला कशी. आणि त्या दोघी पण येऊन बसल्या. मला खूप आनंद झाला की मेहर बाबा, आज तुम्ही यांना पण चान्स दिला एक प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये. खूप मला म्हणजे हे झालं. आणि माझा एक प्रश्न हा होता तुम्हाला की अवतार पुन्हा खाली येतो, चमत्कार जर करायचा असेल तर मग तो येऊ शकते का अवतार खाली, असं मला म्हणायचं. तुम्ही तो एक सांगितला. हो का? हो, अवतार प्रत्येक जीवात असतो. जेव्हा बाबा सांगतात अवताराचं पूर्ण तुम्हाला अवतारत्व कळलंच नाही आणि ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडे, त्यासाठी बाबा सांगतात की तो दगड असो, माती असो, तो धातू असो, तो जीव असो, तो जंतू असो, मासा, पक्षी, प्रत्येक प्रकारच्या वनस्पती, प्रत्येक प्रकारचा मासा, प्रत्येक प्रकारचे प्राणी, या प्रत्येक एकूण एक जीवामध्ये, प्रत्येक ग्रहगोलामध्ये तो स्वतः असतो आणि तो त्यांचं आयुष्य जगत असतो स्वतः. अवतार तो माणूस म्हणून. लाईक मी त्या काळात होते, मी बाबांना मानो, माझं दर्शन झालं, आम्ही बाबांच्या परिवारात होतो, हा भाग वेगळा. पण एखादा बाबांना मानो, त्यांना ओळखत असो नसो, त्या प्रत्येक जीवामध्ये तो अवतार असतो आणि त्या प्रत्येक जीवाचं आयुष्य तो अवतार जगत असतो. म्हणून अवताराच्या यातना, सफरिंग अनंत. कारण पूर्ण विश्वाच्या एवढ्या सफरिंग, एका जीवाच्या किती यातना, एवढ्या जीवांच्या किती यातना, त्या सगळ्या तो त्या जीवांमध्ये राहून उपभोगत असतो, सहन करत असतो. एवढं म्हणजे त्या प्रत्येक लेव्हलवर तो असतो, प्रत्येक जीवामध्ये तो असतो, प्रत्येक जीवासाठी तो कार्य करत असतो. असं अवताराचं आहे. आणि चौथ्या भूमिकेत नॅचरली अवतार काय, सद्गुरू काय, ते जसं आता ख्रिस्ताच्या बाबत बाबांनी एक महत्वाचं सांगितलं की ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवलं तेव्हा त्याच्या ज्या विश्वासातले 4 त्याचे साथी होते ते त्याला घेऊन रावळपिंडी, पाकिस्तान, त्यावेळी पाकिस्तान झालं नव्हतं, पण त्या मार्गाने ते काश्मीरमध्ये त्याला घेऊन आले. आणि मग काश्मीरमध्ये त्याने वेश, नाव पालटून, इन डिस्गाईज ज्याला म्हणतात, तसं सगळं स्वतःचं खरं अस्तित्व, खरं ओळख लपवून त्याने आपलं राहिलेलं जीवन कार्य ख्रिस्तानी
काश्मीरात केलं. आणि म्हणजे 3 दिवसांनी जेव्हा तो शुद्धीवर किंवा ह्याच्यामध्ये कॉन्शियसनेस मध्ये आल्यावर, आणि नंतर ते जे कार्य ते बाबा सांगतात की उरलेला संपूर्ण जीवनकाल आणि त्याचं अवतार कार्य ख्रिस्तानी 5व्या भूमिकेवर राहून केलं. तो अवतार होता, पण त्यांनी त्याचं सगळं अवतार काल आणि नंतरचं जे आयुष्य आणि कार्य आहे ते 5व्या भूमीवर स्वतःला स्थित करून स्थापित करून केलं. ते करू शकतात. ते काय नाही करू शकत, सगळं करू शकतात. नाही, मला असं ऐक झालं की एकदा अवतारच्या याच्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा ते चमत्कार करण्यासाठी काही लोकांना चमत्कार आवश्यक असतो ना, म्हणून ते 4थ्या याच्यावर येतात का, प्लेनवर येतात का? छोटा मोठ्या चमत्कारासाठी नव्हे, वैश्विक फार मोठ्या प्रमाणात काही करायचा एक तर ते करतच नाही, असं काही अगदी अभावाने करतात. आणि अगदी अभावाने करायच्या वेळी ते अशा स्वतःला 4थ्या भूमिकेत स्थित करून त्या भूमिकेत येऊन, म्हणजे कुठे खाली येणं वर जाणं नसतं, पण त्या स्टेजवर ते स्वतःला स्थापित, आणि तिथे केल्यावर ते परत वरती अवतारत्वात जात नाही असंही नाही. तो चमत्कार संपला की ते पुन्हा त्या आपल्याला पाहिजे त्या स्थितीत ते स्वतःला स्टेबल करून, म्हणजे आपण कसं थोडक्यात उदाहरण समजण्यासाठी म्हणून आपण विमानात जाऊन विमानात बसलो, आपल्याला प्रवास करण्यापुरतं आपण विमानात बसतो, मग आपण विमानातून उतरतोच, मग आपण टॅक्सीत बसतो, ट्रेन मध्ये बसतो, बस मध्ये बसतो, किंवा आपण पहिल्या माळ्यावर गेलो, टेरेसवर गेलो तर आपण टेरेसवर नाही, परत खाली येतोच, किंवा खाली असेल तर वर गेलो म्हणून वरतीच राहत नाही, असं एक समजून घेण्यासाठी. हो, ठीक आहे, थँक्यू. जय बाबा. अजून कोणाला काही प्रश्न किंवा तुम्हाला काही विचारायचंय, शेअर करायचंय ताई? अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे, काही शेअर करायचं नसेल तर सगळ्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन करा आणि सगळे एकमेकांना भेटा. जय बाबा, जय बाबा, जय बाबा, जय बाबा, सर्वांना जय बाबा. विकास गव्हाणे भाऊ, बऱ्याच दिवसात प्रार्थना झाली नाही, तुम्ही फार छान प्रार्थना म्हणता, पुढच्या वेळी म्हणा आठवणीने, उद्या म्हणा, उद्या. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सभी को जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. आपण बाबांचा जयकार करूया जोरदार. सगळेजण आपले माईक ओपन करा आणि छान बाबांचा जयकार सगळे एकत्र केला की छान वाटतं. बाबा मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. सगळ्यांना जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा.